पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सर्वात आधी तर आज आहे श्रावण सोमवार आणि नागपंचमी। तुम्हा सर्वांना श्रावण सोमवाराच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि नागपंचमीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा। हसायला असं देते, नागपंचमीच्या शुभेच्छा निगेटिव्ह वेनी नाही देते मी, पॉझिटिव्ह वेनी देते। कारण आज तुम्ही बघत असाल यूट्यूब इंस्टाग्रामवर सर्वजणी एकमेकांना जे आहे नागपंचमीच्या कशा शुभेच्छा देत आहेत ते। बट मी अतिशय प्रेमाने आणि पॉझिटिव्हली जे आहे तुम्हाला शुभेच्छा देते आहे। चला आता भरपूर गोष्टी करायच्या आहेत, पण हो आज मला बेलच मिळाला नाही। काल मी एक दोघींना म्हणजे माझ्या मैत्रिणींना कॉल केला, ते बोलल्यात आमच्या बिल्डिंगला तर बेलवाला आला, पण आमच्या बिल्डिंगला एकही जण फिरकला नाही, कोणीच बेल घेऊन आलं नाही। काल आरोहीचे पप्पा अकोल्याला गेले होते, मी त्यांना 2-3दा कॉल केला, अहो येताना बेल घेऊन जा, पण तेही घेऊन आले नाहीत। आता पाहते जर मिळालं तर ठीक, पण आता बघते मिळालं तर ठीक, नाही तर माझ्या मैत्रिणींनी पाठवलेत काही म्हणजे 5-6 बेलाची पानं जरी निघालेत ना त्यामध्ये तरीही ठीक आहे। देव भावाचा भुकेला असतो, प्रत्येकच गोष्ट म्हणजे पूजेला प्रॉपर असलीच पाहिजे असं नाही, मनोभावाने पूजा केली तरीही चालतं। एक बेलपत्र असू देत किंवा 5 असू देत, 11 असू देत, 25 असू देत किंवा मग पूर्ण 108 असू देत, पूर्ण मनाभावाने पूजा केली देव पावतोच। बरं चला, या घरट्यात आता 3 ते 4 दिवस झाले त्या पक्ष्याने घरटं बांधून, पण आणखी कुणीच राहायला आलेलं नाही बहुतेक इथे। आणि इतकं छान त्याने ते सर्व सेट केलंय ना, आरोहीचे पप्पा बोलले मला काढून टाक स्नेहा, एकदा का त्या पक्ष्याने तिथे पिल्लं दिले तर तो पक्षी आपल्याला या गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्येही फिरकू देणार नाही। पण म्हटलं राहू द्या, तो किती मेहनत केली बिचारीने हा बिचारीच असेल। मोबाईल अगदी त्या घरट्याच्या दाराशी नेऊन फ्लॅश मारून बघितलं मी, पण काहीच दिसत नाही। बरं चला, कामं राहिलेत माझी। आज श्रावणी सोमवार प्लस नागपंचमी। नागपंचमीला आमच्याकडे स्पेशल असतात बेसनाचे लाडू। मँगो इश्यू नाही आहे। आणि आरोहीचं म्हणणं होतं, आता मी बघितलं की तू कॅमेऱ्याकडे बघून स्माईल वगैरे करत होती आणि आत्ता म्हणजे रागाने बघते, कारण मी तिला केव्हाची म्हणते आहे अभ्यासाला बस। ॲक्च्युली आज तिला सुट्टी आहे आणि पिहूची स्कूल आहे। मी म्हटलं तू आत्ता अभ्यास करून घे, सायंकाळी तू मोकळी राहशील। आणि तिने माझं ऐकलं नाही, म्हणून मी 1 तास झाला तिच्यासोबत बोलत नाही आहे। आणि म्हणून ती आल्यावर म्हणजे मी हॅपी जरी असली तरी तिला दाखवायला अशी नाटकं करत होती। बरं चला, मी मस्त पालक पुऱ्या बनवते आहे इथे। त्यामध्ये ना रवा आणि भरपूर पालक, तिखट, मीठ, जिरेपूड, धनेपूड घातली। इतक्या छान खस्ता मस्त अशा कुरकुरीत तर नाही, पण काय तशाच टाईप जे आहे ह्या पुऱ्या बनतात। ॲक्च्युली पिहूसाठी मी पुऱ्या बनवायला घेतल्याच होत्या। म्हटलं चला यांना ब्रेकफास्टमध्ये ही पुऱ्याच देते आणि एक्स्ट्रा आहेत, आय थिंक यांचं जेवणही यामध्येच होऊन जाईल काही। फायनली पाऊस चालू झाला आहे आमच्याकडेही। किती दिवस झालेत माहीत आहे का, पावसाचा पत्ताच नव्हता। आणि आत्ता थोड्या वेळाआधी आरोहीचे पप्पा आणि मी बोलत होते, श्रावणही लागला तरी पावसाचा पत्ताच नाही। आणि फायनली पाऊस आला आहे बघा। आता चांगला असा 2-3 तास बरसत राहिला म्हणजे बरं होईल। फायनली आता जे आहे मी पूजा करायला बसलेली आहे। ॲक्च्युली पूर्ण पूजा आटोपली आणि आत्ता जे आहे मी कॅमेरा ऑन केला। काय होतं म्हणजे पूजा करताना जर मला शेअर करायचं असलं तर मला कोणीतरी मदतीला लागतं शूट वगैरे करायला, कारण पूजा करताना
चारदा उठणं, चारदा अँगल चेंज करणं, ऑन ऑफ करणं ते काही चांगलं वाटत नाही. म्हणजे ते असतं ना धड देवळात मन खेटरात समथिंग असं काहीसं होऊन जातं. सर्व लक्ष मोबाईलकडेच असतं आणि पूजेत काही मन नसतं. त्यामुळे आणि आरोहीसोबत तर कट्टी आहे मी, त्यामुळे तिला सांगू शकत नव्हते. म्हणून मी आधी मस्त शांत चित्ताने पूर्ण पूजा आटपून घेतली आणि नंतर जो आहे कॅमेरा ऑन केला. सो अशी सिम्पलशी जी आहे मी पूजा मांडली होती आज. पावसाला माझीच नजर लागली की काय कळत नाही. फक्त 2 मिनटासाठी पाऊस आला, 5 मिनटं आला असेल आणि गेला. आणि आता बघा कडक ऊन पडतंय आणि आरोहीचे पप्पा मस्त झोपून होते. आता उठले ते. सो मी त्यांना बोलले की छान पाऊस येऊन गेला हो 5-1 मिनटासाठी. सो ते काय बोललेत माहीत आहे की आज तर पावसाला यावंच लागतं नागाची फणी ओली करण्यासाठी, म्हणजे नागाच्या डोक्यावर पाणी टाकण्यासाठी. आता बघा गावोगावी खूप साऱ्या कथा प्रचलित असतात. प्रत्येक सणाविषयी, प्रत्येक दिवसाविषयी म्हणजे लोककथा असतातच असतात. तसंच म्हणजे मी तरी हे कधी ऐकलं नव्हतं की नागपंचमीच्या दिवशी स्पेशली पावसाला यावं लागतं नागाच्या डोक्यावर पाणी घालायला. हे मी पहिल्यांदा आरूच्या पप्पाच्या तोंडून ऐकलं. तुमच्याकडे आहेत का अशा काही लोककथा प्रचलित? मला नक्की सांगा. आणखी बऱ्याचशा लोककथा आहेत नागपंचमीविषयी. सो छान असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला शॉर्टकटमध्ये सांगू शकता. मला लोककथा ऐकायला फार आवडतात. माहीत आहे मला त्या खऱ्या नसतात पण प्रचलित असतात आणि ऐकायला छान वाटतात. बरं चला, आता पावसाचं काय आला आणि गेला. आणखी काय बोलणार होते मी? हां, आमच्याकडे आणि बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला बघा वारुळाची पूजा करायला जातात. सो आमच्याकडे नाही जात. माझ्या आईकडे माहिती आहे का पप्पा जायचे, नाही जात. आईकडे म्हणजे मी लहानपणापासून पाहत आलेली आहे. पप्पाच जायचे वारुळाची पूजा करायला आणि सासरी पण सासरेच जायचे. छान नारळ वगैरे घेऊन जायचे, तिथे पूजा करायचे, नारळ वगैरे फोडून घरी यायचे. बस तितकीच काय आमच्याकडे नागपंचमीची पूजा असते. आणि घरी मग पाटी असली तर पाटीवर नागदेवता वगैरे काढायची, किंवा आता तर ते कागद मिळतात भिंतीला चिटकवून आपण त्यांची पूजा करू शकतो. सो तशीच अगदी सिम्पलची तुम्ही बघितली पूजा केलेली आहे मी. आणि बऱ्याचशा म्हणजे आहेत आजच्या दिवसाशी निगडीत दंतकथा की आज पोळ्या करायच्या नसतात, तवा हा काय म्हणजे सापाचे पाठ समथिंग ऐकलं होतं लहानपणी, आता नाही आठवत. भात करायचा नसतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. भात तरी बनवायचं मी टाळते, पण पोळ्या आमच्याकडे लागतातच लागतात. सकाळच्या जेवणात जरी मी पुऱ्या बनवल्या असतील तरी एक टाईम तरी पोळ्या लागतात. 2 टाईम पुऱ्या आरोहीचे पप्पा तरी नाही खाऊ शकत. सो ते आहे. आणि आणखी मला काहीतरी बोलायचं होतं, त्यासाठी मी इथे आलेली, पण गेलंय माझ्या डोक्यातून ते आता. असंच होतं माझ्यासोबत. बऱ्याचदा म्हणते काहीतरी बोलायचं किंवा आरोहीच्या पप्पांना मला काहीतरी सांगायचं असतं, बोलायला जाते आणि विसरते. बरं चला आता. आणि हो, बऱ्याच ठिकाणी मी बघते, म्हणजे रील्समधूनच मला कळलं आहे बरं का, की नागपंचमीचा झोका खेळायला जातात. आमच्याकडे तोही मी कधी बघितला नाही. म्हणजे मी अकोल्यात वाढले, तिकडे खेळत नव्हते म्हणून की काय माहीत नाही, पण आमच्या म्हणजे गावीही मी कधी ऐकलं नाही, कारण मी गावीही 1-1.5 वर्ष राहिले. सो तेव्हाही मी कुणाला असं नागपंचमीच्या दिवशी स्पेशली झोपाळा खेळायला जायचं बघितलेलं मला आठवत नाही. आणि हो, नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशा बायका भावासाठी उपवास करतात, हे मी ऐकलेलं होतं, पण आमच्याकडे नाही करत. पण मागच्या वर्षी असंच रील्स स्क्रोल करता करता माझ्याही मनात आलं की जाऊ दे, यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस ना मी माझ्या भावासाठी उपवास नक्की धरेल. आणि आजचा योगायोग बघा, आज श्रावण सोमवार आल्यामुळे उपवास आपोआप घडला. खरं सांगते, मला आधी आठवण नव्हती, पण नंतर मला आठवण आली की अरे आपण नागपंचमीचाही उपवास करणार होतो आणि श्रावण सोमवार आल्यामुळे तो आपोआप घडला. नाही तर माहीत नाही, मी विसरली असते की काय. बरं चला, आता थोडं गार्डनिंगचं काम करते. हे जे बघताय ना तुम्ही, ॲक्च्युली म्हणजे बघताना तुम्हाला मनी प्लांटच वाटेल तो, बट हे आहे मॉन्स्टेराचं प्लांट. ते पान असतात बघा मोठं मोठे आणि त्याला कट गेलेले असतात, ते आहे. आता 1 वर्ष याला कंप्लीट झालं. आधी छोट्या पॉटमध्ये होतं, म्हटलं ठीक आहे व्यवस्थित ग्रोथ नाही होत आहे,
म्हणून ह्याला एक मी मोठं पॉट दिलं छान, म्हणजे बकेट आहे ॲक्च्युली ती 5-6 लिटरची असेल. इथे ना ते छान ग्रो झालं, पण ते पान फाटतच नाही आहे. माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे ते. आईकडे मी छोटीशी फांदी दिली होती, तिच्याकडे इतकं छान ग्रो झालं आणि ते पान फाटलं देखील. म्हणजे लक्षात येतं की हे मॉन्स्टेराच आहे. पण माझ्याकडे तर वर्ष झालं. आता मी आधी माझ्या गार्डनमध्ये होतं, तिथे ऊन पुरेसं येत नाही म्हणून मी या गार्डनमध्ये त्याला शिफ्ट केलं, तरीसुद्धा काहीच फाटलं नाही. हां, ग्रोथ छान आहे त्याची. आता मी त्याला वर हँग केलं आहे. म्हटलं बघू आता आणखी छान ऊन लागलं तर म्हणजे पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला येतो की नाही. कारण असं तर बघितलं तर ते मनी प्लांटच दिसतं आहे. होप सो पटकन जे आहेत ही पानं मस्त मोठी मोठी व्हावीत आणि त्याची फाटून त्याचा जो रिअल लुक आहे तो दिसावा. बरं चला, आज सायंकाळच्या जेवणामध्ये इथे मी बनवते आहे बेसन. रात्रीचं जेवण म्हटलं ना, आमच्याकडे फार मोजक्या भाज्या लक्षात येतात. म्हणजे एकतर आमच्याकडे बेसन, मग दह्यातलं किंवा असं साधं बेसन कधीतरी बनवायचं. मग तिळाची भाजी, शेंगदाण्याची भाजी. फळभाज्या ज्या आहेत ना, त्या खरं सांगते खावश्या नाही वाटत. एकतर मुगाची डाळ, उडदाची डाळ अशा भाज्या ज्या आहेत आम्हाला रात्रीला खायला आवडतात. तुमच्याकडेही असं आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. बरं, आता माझ्या घरातला पसारा बघा तुम्ही. आता सध्या म्हणजे माझ्या आयुष्यात काय चाललं आहे, माझ्या मनात काय चाललं आहे हे तुमच्यापासून काही लपलेलं नाही. गेल्या काही दिवसात म्हणजे इतकं काही घडून गेलं आणि ते सर्व शेअर केलेलं आहे तसं मी. पण आज त्याच गोष्टीचा परिणाम बघा मला माझ्या घरातही स्पष्टपणे दिसतो आहे. आपलं मन गुंतलेलं असलं, गोंधळलेलं असलं ना की बघा, त्याचबरोबर आपलं घरही म्हणजे डिस्टर्ब होतं. याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बघा, घरातल्या पसाऱ्याचा आणि मनातल्या विचारांचा म्हणजे किती जवळचा संबंध आहे ते तुम्ही बघतच आहात. इथे पसारा आहे, काही कामं राहिलेली आहेत. म्हणजे एकही गोष्ट जागच्या जागी नाही. आणि खरं सांगायचं तर काही दिवसापासून मला हे आवरावंसंही वाटत नाही. अगदी मोजकी आणि कामापुरती कामं चाललेली आहेत असं म्हटलं तरी चालेल. कामं समोर दिसत आहेत पण मन मात्र दुसरीकडेच असतं. त्यामुळे म्हणजे पसारा दिसतोय घरात. फक्त आता मी तुम्हाला हा किचनचं दाखवते, पण फक्त किचनमध्येच नाही, माझ्या बेडरूममध्ये, इवन माझ्या कबर्डमध्ये सुद्धा खूप जास्त पसारा झालेला आहे. घर आणि मन यांचा म्हणजे खूप जवळचा संबंध आहे बरं का. म्हणजे मी म्हणते आणि नेहमीच म्हणते आणि आज तो दिसतोही आहे मला. मन शांत असेल ना, घर आवरावंसं वाटतं, काहीतरी नवीन करावंसं वाटतं. पण मनात दुःख, चिंता, गोंधळ असेल ना तर रोजची कामंसुद्धा खूप मोठी वाटायला लागतात. आणि आता मी स्वतःलाच इथे दोष देत बसणार नाही, कारण म्हणजे आहे मन गोंधळलेलं. इवन आज सकाळी बघा, माझा हा गंज मी दूध ठेवलं होतं पिऊसाठी खारकेचं बनवायला, तोही पूर्ण जळला आणि मी तिथेच कणिक मळत होती, पण माझ्या लक्षातही आलं नाही. पण म्हणजे ठीक आहे ना, होतात अशा चुका आपल्याकडनंही कधी. कारण घरात पसारा असला, कामं झालेली नाहीत म्हणजे आपण काही वाईट गृहिणी होत नाही. काही दिवस घर व्यवस्थित राहिलं नाही म्हणून माझं सगळं आयुष्य विस्कटलं असंही नाही. मला थोडा वेळ लागतो आहे स्वतःला सावरण्यासाठी. आणि आज मी विचार केला, सगळं एकदम आवरण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक कोपरा घेते आणि प्रत्येक वस्तू जागेवर ठेवते. आणि कदाचित घराचा हा कोपरा आवरताना मनाचाही एखादा कोपरा हळूहळू का असेना पण हलका होईल. पूर्ण घर विस्कटलेलं आहे, पण चला उद्यापासून हळूहळू कामाला लागते. सर्व काही आटोपलं आहे आता. आजीची तेरवीही झाली, सर्व गोष्टी आटोपल्यात. आता स्वतःलाही सावरायचं आहे, घरालाही सावरायचं आहे. सो तुम्ही मला सोबत राहा आणि व्हिडिओ असेच पाहत राहा, असंच प्रेम द्या. चला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हाईपही करा. चला तर मग स्वतःची काळजी घ्या. बाय.